त्याच्यामुळेच पार दिलं. बॅकचा व्ह्यू येऊ राहिला. इथून तर 40-50 मीटर पर्यंत फास्ट जायचं आणि येताना स्लो व्हायचं. फास्ट जायचं, फास्ट म्हणजे फक्त स्टेपिंग टाकायची. यायची स्पीडपेक्षा जायची स्पीड थोडीशी स्टेपिंग जास्त पाहिजे. हे आज आपला 365 दिवस चॅलेंजचा 127वा दिवस आहे. तर चला आता आपण निघलो ग्राउंडकडे. आज थोडंसं करणला पण बोलवलं होतं, तर आला करण. तर चला करण आला लवकर. तर चला चला ग्राउंडवर आलो आपण. गौराने भाकऱ्या आणल्यापासून डोक्याला ताण केलं का? त्याला वाटलं का खायलाच आणते ते, मागं हिंडत भाऊ आल्या अंगात चढत ते. तर चला आजचा एक आपला ट्रायपॉड आला, आपण अनबॉक्सिंग करू आता. तर चला हट. बिल्ड क्वालिटी मस्त आहे. हे पारा आहे पाय, ते कसं लेवल असं लेवल. हां आता सेंटर लेवल. पळायच्या टायमाला फक्त बास असेल, फक्त अशी मूवी. ट्रायपॉड बघा, एकदम भारी क्वालिटीचा आहे आणि हालत पण नाही. पहिला कसा थोडासा हालत होता, हात हालत नाही, एकदम मजबूत मध्ये बसतो फिटिंग मध्ये. बस सेंटरला घ्यायचं मग बस. आणि हे आपलं फ्लेक्झिबल आहे, कुठून वाकवता येतं, कसं ॲडजस्ट करता येतं आपल्याला. असं पूर्ण होऊन तू घेऊन ये. चला ट्रायपॉड मस्त क्वालिटी आहे. पहिला आपण घेतला होता तो जरा लांब होता आणि तो व्हायबल करायचा. ह्यो रनिंग करताना व्हायबल करत नाही. नाही करत, फिटिंग बसतो ती बरोबर. तर चला ही बेस्ट क्वालिटीचा आहे. तुम्हाला पण घ्यायचा असला तर हा बघा, ट्राय करा. हा मस्त आहे. आपण किती बसला आपल्याला? 1000पर्यंत बसला. तर चला आपलं अनबॉक्सिंग तर केली, आता जी पूजा करून आपण उद्यापासून स्टार्ट करू आता. चला आपलं स्टार्टिंग वॉर्मअपला सुरुवात करू. काय म्हणून राहिलं ते कुत्रे? डायरेक्ट ब्लॉगच येतो. कसा व्ह्यू डायरेक्ट. जर प्रोफेशनल वाटतं ना असं करायचं म्हणून मग आल्यापासून इच्छाच नव्हती काही करायची. त्या भांड डोकं दुखत पण आता असं आज काही नवीन आम्हालाच तीनदा काय होऊ लागलं. तर चला आपला वॉर्मअप झाला कंप्लीट. आता आपण पुढच्या वर्कआउटकडे जाऊ. आता जॉगिंग नंतर मग पुढचा वर्कआउट आपला. चला ट्रायपॉड बघितला, बेस्ट क्वालिटी ट्रायपॉड. चला वॉर्मअप झाला आता कंप्लीट.
तर आता आपण जॉगिंग करू. ट्रायपॉडची अनबॉक्सिंग केली आपण, तर धरायला पण एकदम मजबूत मध्ये आहे आणि रनिंग करायच्या टायमाला पण बॅकचा व्ह्यू भारी येतो. तर अनबॉक्सिंग केला, 1,000 रुपयाला पडला तो आपल्याला. पहिला होता एक 500 रुपयेवाला, पण त्याला काय असे स्टेबल आणि मजबूत नव्हता तो. ह्यो तसा रफ टफ मजबूत आहे कॅमेऱ्यासाठी. हा मोबाईल तर आम गोष्ट आहे तिची. तर चला आपण आपली नॉर्मल जॉगिंग करू आणि आजचा पुढचा वर्कआउट काय आहे ते बघू. चले. आपली 2 किलोमीटर नॉर्मल जॉगिंग कंप्लीट झाली. तर आता आपण ऊन तले पोट राहिला आता, त्यामुळे घाम येऊ राहिला, दमट वातावरण आहे. आता 2 किलोमीटर झाल्यावर आजचा वर्कआउट आहे आपला, थोडंसं वॉकिंग करू. वॉकिंग केल्यावर बॉडी कूलडाऊन होती. कधी पण एवढं लक्षात ठेवा. आजचा वर्कआउट आहे आपला स्लो फास्ट एकदम नॉर्मल करू, कारण की जास्त पण फास्ट घ्यायचे नाही, फक्त स्टेपिंग टाकायचं. आपला स्टेपिंग टाकायचा आणि याच्या टायमात स्लो यायचं, ताकद लावायची नाही. कधी लक्षात ठेवा, रनिंग म्हणजे ताकदीचा गेम नाही, सगळा माइंडचा आणि स्टेपिंगचा गेम आहे. तर ही गोष्ट नक्की लक्षात ठेवा. चला आता करंग्याला ट्रायपॉड आणायला, तर लवकर जायचं. ते वरती स्ट्रेचिंग करीन आणि आपण स्लो फास्ट वर्कआउट मारू. स्लो फास्ट म्हणजे जास्त पण नाही, आपल्याला इथून तर 40-50 मीटरपर्यंत फास्ट जायचं आणि येताना स्लो व्हायचं. फास्ट जायचं, फास्ट म्हणजे फक्त स्टेपिंग टाकायची. यायची स्पीडपेक्षा जायची स्पीड थोडीशी स्टेपिंग जास्त पाहिजे. तर ह्याने काय होतं, तुमचा स्टॅमिना वाढतो, बॉडी बॅलन्स राहतं आणि तुमचं 1600 मीटर किंवा रनिंग करताना मॅरेथॉनला तुम्हाला स्टेपिंगची गरज असते ना, स्टेपिंगची प्रॅक्टिस होती. क्विक स्पीड वाढते. स्लो करायचं पण फास्ट करायचं, स्लो करायचं फास्ट करायचं. ह्यानी कसं एक्सेलेशन वाढतं. तर चला का स्ट्रेचिंग करा तू एकदम का मारतो सेट थोडं 4-5-6 सेट मारे थोडं स्लो का करतो स्ट्रेचिंग. पाय द्यायचं, उशीर होत असलं तर मार, मग स्ट्रेचिंग कर, मग टाईम पाय आधी. तर चला आपण आपलं वर्कआउट चालू करू. चला स्लो फास्ट वर्कआउट करू आज.
तर आपला स्पीड वर्कआउट स्लो फास्ट कंप्लीट झाला. तर आपण एकदम स्लो स्टेप घेतली. 6 सेट ह्याचे मारले 40-50 मीटरचे आणि 20 मीटरचे परत 6 सेट 2 सेट मारले आपण. यायच्या टायमाला एकदम स्लो, जायच्या टायमाला फक्त स्टेपिंग टाकल्या. ह्यानी काय होतं, स्पीड वाढते रनिंगमध्ये आपली. आणि चला आता आजचा वर्कआउट आपण तरी नी पेनमुळे आपण थोडंसं लाईट करू राहिलो. नाही तर आपण एकाचे 10-15 सेट मारतो, ते पण स्पीडमध्ये. याला थोडी स्लोमध्ये मारले होते आपण. तर चला आता खाली नेक्स्ट वर्कआउटकडे जाऊ. चला निघू, वाटतं घ्या. तर आता करांचा वर्कआउट कंप्लीट झाला. तर आपला अजून बाकी आहे रेग्युलरमध्ये स्ट्रेचिंग. स्ट्रेचिंग तर कंपल्सरी करतो आपण, ते झाली. आता आपलं डिप्स आणि ॲप सिटअप्स बाकी आहे. कालू झोपला म्हणून. तर चला तर आपले डिपचे झाले 20 ते 25 सेट मारले आपण. सगळ्यात हार्ड पॉवर होती. आपण चॅलेंज केलेलं आहे अप्पर बॉडी, जोपर्यंत लोअर बॉडी आपली 100% ओके होत नाही तर अप्पर बॉडीवर काम करू परत 100% आपण. तर चला आपला डिप्स वर्कआउट झाला. आता पुढचा ॲप्स वर्कआउट आहे. तर चला त्याकडे बघू. चला आपण स्किपिंगचे 2 सेट कंप्लीट करू. तर आपण स्किपिंगचे सेट मारले. तर चला आता पुढचा वर्कआउट आपला ॲप्स वर्कआउट मारू.
तर आपले डिपचे कमीत कमी 3 सेट कंप्लीट झाले. आपण रेग्युलर आपण 3 मारतो, तर 3 मधले एका ह्याच्यात 3 रेपिटेशन असते, तसे 3 सेट मारतो, म्हणजे 9 सेट मारतो आपण. याने काय होतं, तिन्ही सेटचं ॲप्स वर्कआउट होतो. हे लोअर, मिडल आणि अप्पर ह्या तिन्ही सेटचं 3 एक्सरसाइज आहे. 3 करायच्या तर तुमचं पूर्ण ॲपचा बॉडी शेप एकदम ॲक्युरेट होऊन जातो. चला, आजचा वर्कआउट आपला कंप्लीट झाला. आज आपण केले स्लो फास्ट वर्कआउट. त्याच्यानंतर आपण रेग्युलरचे 2 वर्कआउट केले, डिप्स आणि ॲप्स वर्कआउट. तर चला, आता आजचा वर्कआउट झाला क्लिअर. चला आता स्ट्रेचिंग करतो. कडक होऊन जाईल. तसंच हे भेटतं सोल्युशन, आपल्याला नाही भेटतं कोणाकडे. गाजूच्या ना कोणा असून ना बसतो ना खाली का नाही लागत. जागा बसतो ना खाली ते दाखव पण हां पटत हे आलं. कानडीचं काय चाललं? चालली वस्तू मेडिकल काढे काढे भाऊ तिला असं आशीर्वाद पगार भेटतो कधी आता गेलं तरी. आता म्हणलं काय एम करतो मग आशीर्वाद पगार भेटतो जायला तसंच जाय म्हणलं त्याची गांड 1.5 लाख म्हणा तो आमल्याला मेडिकल टाकून देईल मस्त. हां कोणती मेडिकल तयार झालं ते आता मी पगार घेऊन 2 पेशंट 8 10 15 येईल ते एम बीचे लोक चालेल की तू डॉक्टर आहे काय करतो तूच मेडिकल टाकतो आणि त्याला माहिती आहे टाकायचं मेडिकल परवडतं. मेडिकल परवडत. मला तेच समजत, जवानीमध्ये असं आहे तर पुढं 40 आणि 45 50 ला गेलं काय होणार? ते तुला हां गुडघे तेच ना मग. ते बसून आणखी खाली यायची कारण मी वापस येणार आता पांगी उठत नाही फक्त तर मोठा उठत जास्त उठतो त्याच्यामुळं बेकार काम आहे ते ना मग ढेरे कमी नाही खायची फक्त वाढले पाहिजे. नाही होतं हळूहळू केलं ना तर सगळं होतं कमी, फक्त रुटीन पाहिजे. ते कोण लावलं नाही पण काय कुठं घेतलं नाही ते कोण लावलं नाही मग हां तिला असं ना उद्यापासून चालू करू. झालं त्याने काय केलंय, ऑलरेडी व्हिडिओ सेट केले ते बनवून. ते 2 वर्षाचे व्हिडिओ तयार करून व्हिडिओ तयार केले ते गाडवाशीचे मी काय बाप म्हणलं पार घाबरलं म्हणलं हे मग दुसरी सूचना ऐकली ते व्हिडिओ तसं मग ते केलं उन्हाळ्यात नाही, आता पावसाळा हिवाळा लागेल ना. गाणे अक्षय आणि काय गाण्या मोठा माणूस झाला, बोलत नाही ते आता. नाही बा ते आता हे झालं सेट आहे ते पहिले लोक आता ह्यो कालचा माणूस नाही का, एवढी प्रॉपर्टी आहे का जळता जवळ नाही. हां तर चला, आजचा वर्कआउट झाला कंप्लीट. चला भेटू नेक्स्ट व्हिडिओला. बाय.